नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या हनुमान मंदिर परिसरात दिनांक 22 डिसेंबर रोजी भव्य दिव्य लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। विठ्ठल रुक्माई मंदिराच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या धार्मिक महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गुणीजन, गायक, वादक, संत, महंत, टाळकरी आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सोहळ्याच्या सांगता दिनी सकाळी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या पालखी सोहळ्यामध्ये गावातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या उत्सवानिमित्त हनुमान मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सलग 8 दिवस चाललेल्या या सोहळ्याची सांगता हरिभक्त परायण दीपक महाराज बादाडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने करण्यात आली। रामकृष्ण हरी। मुझे बेटक बिलोली ते चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 40 वर्षापासून परंपरा चालू आहे, अशीच पुढे चालू राहील। संतांचे गावकऱ्याच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगला येतुनो हरिही। आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील एक सर्वात मोठं धार्मिक गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे असे बेटक बिलोली नावाचं तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील हे गाव गेल्या 40 वर्षापासून प्राणसंजीवन भगवान विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हे गाव मोठ्या भावनेनं, श्रद्धेनं, सर्व एकजुटीनं अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्याचं आयोजन करत आहे। गेली 40 वर्षापासूनची ही परंपरा या बेटक बिलोलीकर ग्रामस्थ मंडळीने अखंड टिकून ठेवलेली आहे। त्याबद्दल माझ्या वतीनं प्रथमतः आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं या समस्त ग्रामस्थ मंडळाचं मी कोटी अभिवादन करतो। या गावाला धन्यवाद देतो। या गावामध्ये येण्यासाठी मला ज्यांच्यामुळे योग आला असे रमेश पाटील खैरगावकर, बालाजी पाटील आणि शिवाजी पाटील या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा सुवर्णयोग मला प्राप्त झाला। या कार्यक्रमासाठी गायक म्हणून आमचे परम मित्र विष्णू महाराज पाटील, वसंत महाराज पाटील आणि वादक म्हणून श्री हरिभक्ती परायण नामवंत मृदंगाचार्य उमाटे गुरुजी यांची उपस्थिती लाभली। गेल्या 2 दिवसापासून मी या गावामध्ये आहे। खूप परमार्थाचं वातावरण, भक्तिमय वातावरण या गावाचं या ठिकाणी आहे। सुंदरपैकी काल 3 ते 5 जागराचं कीर्तन माझं झालं आणि त्यानंतर रात्रभर लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम या गावानं सर्व समाजातील तळागाळातील लोक एकत्रित येऊन, तरुण मित्रमंडळ एकत्रित येऊन मोठ्या आनंदानं रात्रभर लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम केलेला आहे आणि आज काल्याची सेवा माझ्याच माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेली आहे। तरी असंच परमार्थासाठी या गावाचं योगदान राहावं। 40 वर्ष जसं या गावाने हा सप्ताह टिकून ठेवला, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं हा सोहळा बघता बघता 50 वर्षापर्यंत जावा, याचा सुवर्ण महोत्सव व्हावा। नव्हे तर या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव साजरा व्हावा ही भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणांमध्ये प्रार्थना करतो आणि अशाच पद्धतीचं परमार्थ करण्याकरता या समस्त ग्रामस्थ मंडळीला उदंड आयुष्य आरोग्य पांडुरंग परमात्म्याने देवो ही भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करतो। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।